विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट मिरज तालुक्यातील सुभाषनगर ते टाकळी जाणाऱ्या रस्त्यावर मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून महादेव सीताराम शिंदे वय वर्ष 40 राहणार बेबनूर तालुका जत याला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून सुमारे 57,625 रुपये किमतीचा गांजा मिळून आला। पोलिसांनी पंचनामा करून सदरचा गांजाचा साठा जप्त केला आहे। येथील एका बंद पोल्ट्री शेडमध्ये संबंधित आरोपी गांजा घेऊन थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे, रावसाहेब सुतार, हेमंत उमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, राहुल देशमुख, दीपाली केंद्रे, रामचंद्र शिंदे, स्वप्नील भोसले यांनी ही कारवाई केली। महादेव सीताराम शिंदे वय वर्ष 40 राहणार बेबनूर तालुका जत याला पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की निरीक्षक सोमनाथ वाघ यांना सदर आरोपी या ठिकाणी गांजा घेऊन थांबल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाली। पोलीस पथकाने सुभाषनगर टाकळी रोडवर असलेल्या गट क्रमांक 129 मधील या शेतजमिनीतील बंद पोल्ट्री शेडमध्ये छापा टाकला। येथील महादेव सीताराम शिंदे याच्याकडे तपासणी केली असता 2 किलो 305 ग्रॅम वजनाचा 57,625 रुपये किमतीचा गांजा मिळून आला। पोलिसांनी पंचनामा करून सदरच्या गांजाचा साठा जप्त केला। सदर आरोपी विरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमाअंतर्गत कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे।